खरं बघायला गेलं तर ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे। एका बाजूला लोकशाही पद्धतीनं मोर्चा काढणं आणि दुसऱ्या बाजूला संध्याकाळी दहशत माजवणं। मला असं वाटतं की माजी गृहमंत्री यांना विसर पडलाय, सरकार बदललंय, पण ज्या पद्धतीने त्यांनी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वतः दहशत माजवायचा जो प्रयत्न करतायत हे अत्यंत चुकीचं आहे। ही छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे। आज माझ्या कारखान्याच्या एमडींना हात लावलाय, मारहाण केली आहे। हा नुसता कोल्हापूर जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला मारहाण केल्यातला प्रकार आहे। निश्चितपणे राजकीय वैरत्व असावं, निश्चितपणे काय वाद असावा, तो त्या पद्धतीने असणं योग्य आहे, पण आज एकमेकावर हात उगारणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। मी माझ्या न्यायव्यवस्थेवरती, मला स्वतः पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीनं आज जी मारहाण झाली आहे, निश्चितपणे माननीय गृहमंत्री आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही ही कल्पना आम्ही कानावर घातलेली आहे। गेल्या 30-35 वर्षामध्ये नाही तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी कधीही घटना घडलेली नाही आहे। माझ्या कार्यकर्त्यांना आम्ही निश्चितपणे संयमाने वागण्यासाठी सांगितलेलं आहे, थांबण्यासाठी सांगितलेलं आहे। योग्य वेळ येईल त्यावेळी योग्य ती उत्तरं दिली जातील, पण हे करणं चुकीचं आहे। मला खात्री आहे की या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन मला न्याय देईल। या संदर्भामध्ये आम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं त्यांना कडक कारवाई करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि आपण सगळ्यांनीच आज बघितलेलं आहे। निश्चितपणे हा कारखान्याचा सभासद असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातली जनता हे जाणून आहे की कशा पद्धतीने त्यांचा पराभव, जे आमचे विरोधक आहेत त्यांना पचवायची मानसिकता नाही, त्यांना पराभव पचवता येत नाही। येणारा काळ सुद्धा त्यांचा पराभवाचा असणार आहे, मला या निमित्तानं आज सांगायचं आहे। किती वाजता हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि आता चिटणीस साहेबांची प्रकृती नेमकी कशी आहे? आपल्याला मी पण आता टीव्हीच्या माध्यमातून 6:30-7:45च्या दरम्यान मीही बाहेर पडलो, त्यानंतर यांनी हा वेल प्लान करून म्हणजे नियोजनबद्ध पद्धतीनं एमडींना मारहाण केलेली आहे। ज्या पद्धतीने आम्ही बाहेर पडलो त्याबरोबर माझ्यावर 2 संचालक बाहेर पडले, त्यानंतर त्यांची गाडी अडवून करून तिथं करणं, व्हिडिओ शूट करणं आणि स्वतः आम्ही एक खूप मोठे गुंड आहोत हे आणि दहशत करणारे लोक आहेत हे त्यांनी हे केलेलं आहे। या व्हिडिओमध्ये याच्या आधीसुद्धा गेल्या दीड महिन्यापूर्वी सुद्धा कारखान्यावर आले होते, मोर्चा आला होता, त्यावेळी सुद्धा कारखान्यातल्या लोकांना, कर्मचाऱ्यांना असू दे, कुणाला असू दे, धमकी देऊन गेलेले आहेत की आम्ही तुम्हाला इथं ठेवणार नाही। आत्ताही एमडी साहेबांना धमकी दिली की उद्यापासून कारखान्यात जर आला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही। आणि एमडी साहेबांची तब्येत जरा चिंताजनक आहे, खूप मारहाण केलेली आहे, फ्रॅक्चर वगैरे झालेले आहेत त्यांना। त्यामुळे मला खात्री आहे की पोलीस प्रशासन याच्यावर निश्चितपणे ही दहशत मोडण्याचा प्रयत्न करेल। खरं तर मोर्चा झाल्यानंतर तुम्ही पत्रकार बैठक घेऊन प्रत्युत्तर दिलं होतं, त्यानंतर कुठेतरी हे घडलं, कुठेतरी ज्यांनी मारहाण केलेल्याच व्यक्तीचा कारखान्यांनी ऊस आणलेला आहे। जे सभासद आहेत, मोजके सभासद, त्यातल्या 50%पेक्षा जास्त सभासदांचा जे मोर्चात होते त्या सगळ्यांचा कारखान्यात ऊस आलेला आहे। राजकारण म्हणून त्यांनी कारखान्याची बदनामी करायची म्हणून आणि एक दहशत माजवण्याच्या दृष्टिकोनातून केलेला आहे। हा कारखाना 122 गावांचा आहे, तो 122 गावांचाच ठेवण्यासाठी महाडिक परिवार, आम्ही सर्व संचालक या सगळ्या सभासदांना न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत केलेली आहे आणि इथून पुढेही ती राहणार। भेट घेतलेली आहे, काही संशयितांची नावं एसपींच्या समोर दिलेली आहेत का, काय नेमकं याच्यामध्ये ज्यांनी मारहाण केलं त्याचं फुटेज आहेच, जे त्यांना समर्थन करणारे ते संदर्भात आहेत, त्यांचे फोन कॉल डिटेल्स सुद्धा कुणी त्यांना मदत केल्या, कुणी त्यांना टिप देत होतं ही सुद्धा चौकशी करण्याच्या संदर्भात आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून महाडिक पाटील वाद जो आहे तो शांतता होतं, थोडंसं वादावादी व्हायची, पण मारहाणीपर्यंत ही घटना गेलेली नव्हती, पण आता पुन्हा ती सुरुवात झाली असं म्हणता येईल का? नेमकं गेल्या 30 वर्षामध्ये महाडिक परिवाराने कुणाला मारहाण केलेली आजपर्यंत तुम्हाला रेकॉर्डवर मिळणार नाही। इथून पुढे सुद्धा शाहू महाराजांच्या विचाराने आणि शांत पद्धतीने, लोकशाही पद्धतीने इथून पुढचे आमचे सगळे निर्णय असतील। पण आता या ठिकाणी आज आपण बघितले की कशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केलेली आहे। याला योग्य त्यावेळी योग्य ती लोक उत्तर देतील, त्यावेळी बघू। तुमच्यापर्यंत नावं आलेत का संशयितांची? बऱ्यापैकी सगळ्यांची नावं एसपी ऑफिस, पोलीस प्रशासन घ्यायला लागलेलं आहे, त्यांची नावं निश्चित एक अर्ध्या तासामध्ये कळतील आणि मला खात्री आहे त्यांच्यावरती, मला पोलीस प्रशासन पूर्ण विश्वास। आज काय वेगळा वाद झाला का एमडी यांच्यासोबत, त्यामुळे घडलं असं काय झालं? नाही, आज एमडी साहेबांचा आणि त्यांची कुठे भेटही झालेली नाही आहे। आज एमडी साहेब कारखान्यावरती आले होते, घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते, तिथून ते कारखान्यावरती आले, जाणून बुजून गाडी अडवून घेऊन त्यांना मारहाण केलेली आहे। पण एसपी ऑफिस चौकामध्ये म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर असणाऱ्या चौकामध्ये अशा पद्धतीने ही मारहाण होते, कसं बघता याकडे? नाही, ही मारहाण एसपी ऑफिसच्या चौकात झालेली नाही, बावड्यामध्ये
उल्पे डेअरीच्या समोर ही मारहाण झालेली आहे. इथं CCTV फुटेज आहे आणि आपण बघितलं की आता न्यूज चॅनलवरती मी स्वतः बघितलं. आम्ही नेमकं 10 मिनिटं एकमेकाशी बोलून बाहेर पडलो होतो. 10 ते 15 मिनिटांमध्ये त्यांना थांबून गाडी अडवून मारहाण केलेली आहे.